हा हॅलो. हा बोला बघा म्हणजे. नमस्कार सर, आले नाही तुम्ही म्हणलं इथं? अहो आम्ही काय झालं अजून ह्याच भागामध्ये हो. जरा त्या आंबेगाव मधनच हलता आला नाही ह्या योजनांवर तिथे आहे. नाही, तिथं ग्रामस्थांची ओरड आहे. नाही नाही आज काय झालं एक दोन मिनिट आमची जगदन साहेबांना देतो तुम्हाला डिटेल सांगते एक मिनिट. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्ते नमस्ते बोला. पत्रकार किशोर आगमारे बोलतोय गोडेगाव. बोला बोला. तर डेंबे बुद्रुकची जी जलजीवन मिशनची पाईपलाईन आहे तिथं ती बोगस झाली असं स्थानिक नागरिकांचं मत आहे. बोगस म्हणजे काय झालं? हॅलो. हा बोगस म्हणजे काय? बोगस म्हणजे काम वरच्या खोदाई केलेली नव्हती, वरच्यावर होती. नाही त्यामुळे नाही रस्त्याचं काम करत असताना पाईपलाईन उघडली गेली पूर्ण. ते आज चर्चा झाली ह्याच्यामध्ये. आज पंचायत समितीत मिटिंग होती त्याच्या संदर्भात. हो. तर त्याची चर्चा झाली तर ते पूर्वी पाईप आपण रस्त्याच्या कडेने टाकलेली 3 फुटाच्या खाली. परंतु पीडब्ल्यूडीनी त्याची ती कुठली काही त्यांच्या ठेकेदारांनी कुठली काही विचारपूस न करता डायरेक्टली ते पाईप तोडलेत. हो. पीडब्ल्यूडीनी. मग याच्या संदर्भात तिथनं पीडब्ल्यूडीच्या यांना विभागाचा संपर्क साधला होता. त्यांनी त्यांच्या ठेकेदाराला ती लाईन रिपेअर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सर हे ठीक आहे, पण परंतु शासकीय समजा काम चालू आहे त्याच्यामध्ये जर अशा पाईपलाईन फुटत असेल तर त्याच्यावर कारवाई काय करणार आहेत? नाही तेच ना, मग ठेकेदारांना सांगितलं त्यांच्या ते समन्वयाने ऍक्च्युली त्यांनी सुद्धा समन्वय ठेवायला हवा होता आमच्या कॉन्ट्रॅक्टरशी. पण समन्वय न ठेवल्यामुळं तसं झालंय. मग त्याच्यामुळे त्यांना ती पाईपलाईन दुरुस्त करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आज त्याच्यावर चर्चा झाली पंचायत समितीला. पोखरी योजनेसंदर्भातच आज त्याची आढावा बैठक होती. आढावा बैठकीमध्ये संबंधित ठेकेदार पण होते. त्यांनी सांगितलं त्याच्याप्रमाणे ते म्हटले की त्या कॉन्ट्रॅक्टरला त्याच्याप्रमाणे आपण कळवू. हा सर ठीक आहे, परंतु ती पाईपलाईन मग 3 फूट खोदली होती तुम्ही म्हणता? 3 फूट हो, 3 फूट खोलीवर. हो. किती फूट होती? 3 फूट. 3 फूट खोलीवर. एस्टिमेट मध्ये 3 फूट मध्येच आहे ना? हो पाईपाच्या. हो पाईपाच्या 3 फूट. मग 3 फूट एवढा रस्ता खोदला गेला का त्यांच्याकडून? हो 3 फूट खोदलाय रस्ता. पुणे त्या पीडब्ल्यूडी गोव्याच्या तिथं. मग ते काम म्हणजे तुमचं काय मत आहे त्यावर? आता नागरिकांचं मत आहे तिथं स्थानिक काम व्यवस्थित झालेलं नाही. तर ठेकेदाराला आताच सांगितलं की पीडब्ल्यूडीच्या कॉन्ट्रॅक्टर बरोबर समन्वय साधून ती लाईन दुरुस्त करून देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. हो ऐका ना सर, तिथं स्थानिक नागरिकांची मागणी आहे की त्यांना इस्टिमेट पण पाहिजे की काम कुठल्या पद्धतीने केलंय, काय केलंय. बरोबर. ऐका ना, नागरिकांना म्हणण्यापेक्षा ती जी शिखर समिती आहे ना त्यांच्याकडे आपण त्याची एस्टिमेटचे कागदपत्र दिलेले आहेत. कोणती समिती? शिखर समिती. ती कुठं असते? आहे ना, ते पोखरी प्रादेशिकची एक शिखर समिती आहे ना, त्यांच्याकडे त्याची योजनेचे अंदाजपत्रक आहेत. हो का? हो. बरं ठीक आहे. मग काय मत आहे तुमचं नागरिकांचं? नागरिकांची हे बघा, नागरिकांची मागणी रास्तच असती. पाईपलाईन व्यवस्थित व्हायलाच पाहिजे. शेवटी त्यांना पाणी प्यायचंय. त्याच्याप्रमाणे आम्ही ठेकेदाराला सूचना दिलेल्या आहेत की जिथं पीडब्ल्यूडीच्या रस्त्याची कामं चालू असतील तिथं जरी एमजीपीचा जरी कॉन्ट्रॅक्टर असला तर त्यांनी पीडब्ल्यूडीच्या कॉन्ट्रॅक्टरवर समन्वय साधून कुठं तुटफूट होणार. कारण जरी तुटफूट झाली तर ती संबंधित ठेकेदाराची जबाबदारी आहे. त्यांनी ती योजना जोपर्यंत ती पूर्णपणे कार्यान्वित होऊन ती योजना चालवायची ठेकेदाराला तोपर्यंत ठेकेदाराची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे पीडब्ल्यूडीचा कॉन्ट्रॅक्टर असो किंवा आमचा असो दोघांनी समन्वयाने काम करायचं आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहे. हो का? हो. मग असं काम निकृष्ट नाही असं म्हणायचं तुम्हाला? नाही निकृष्टच नाही. एक लक्षात घ्या, आपण सूचना त्यांना 3 फुटाच्या खाली दिलेल्या आहेत. त्यातही पीडब्ल्यूडीची किंवा इतर कोणाची जर विकासाची कामं चालू असेल तर पाईपलाईन आधी तिथं आहे याची कल्पना एकमेकांकडनं घ्यायला हवी. म्हणजे कुठं पाईपलाईन टाकलेली आहे, काय आहे, तिथं आधी सूचना दिल्या तर त्याच्याप्रमाणे कुठं काय समजा काय वर असेल किंवा काय असेल त्याप्रमाणे आपल्याला ती दुरुस्ती करता येते. हो, दुरुस्ती करता येते. सर तो समजा पीडब्ल्यूडीच्या समजा ज्या कॉन्ट्रॅक्टरनी पाईपलाईन फोडलेली आहे त्याच्यावर काय कारवाई करायची तुम्ही सांगितलं ना? नाही पंचायत समितीमधनच आज त्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला होता. वळसे पाटील साहेबांनीच. वळसे पाटील साहेबांचे बंधू कोण होते रे? आमदार नाही, रामदास वळसे पाटील साहेब होते आज. मग त्यांनी त्यांच्याशी डायरेक्टली बोलले आणि असं होता कामा नये. तर ते म्हटले की ठीक आहे आम्ही त्यांच्या ठेकेदारांना सूचना देतो. मग काय कारवाई करणार आहात का? म्हणजे काय कारवाई? दुरुस्त कारवाई म्हणजे काय आहे ती पाईपलाईन तुटलेली दुरुस्त करून देण्याची. मग परत असं होणार नाही समजा, परत असं होणार नाही. इथून पाईपलाईन कुठली म्हणजे ते वेळ व्हायला गेला नाही. ठीक आहे. तर आता समजा ह्या उन्हाळ्यामध्ये समजा तिथं पाणी पिण्यासाठी पाणी मिळालं असतं
परंतु त्याला अजून वेळ लागणार ना. नाही वेळ लागणार, त्याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आहे. त्याच्यात पाईप आपला सप्लाय हा डिपार्टमेंटचा होता, डिपार्टमेंटकडनं थोडीशी उशिरा पाईप प्राप्त झाली, डब्ल्यूटीपीची जागा थोडीशी उशिराने प्राप्त झाली, त्याच्यानंतर डब्ल्यूटीपीची कॅपॅसिटी बदलली म्हणण्याचा टाईप बदलला, पंपिंग मशिनरी, ह्याच्यात बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याच्यानंतर थोडासा डोंगराळ भाग असल्यामुळे पाईपलाईन टाकायला थोडासा विलंब होतो. आज त्याच्यावर चर्चा झाली, शक्यतो 1-1.5 महिन्याच्या आत पाईपलाईनची कामं पूर्ण करण्याच्या सूचना आपण ठेकेदाराला दिलेल्या आहेत. आणि समजा त्या रस्ता मला वाटतं बराच दिवस झाले चालू आहे, एवढ्या दिवसामध्ये एक पण राऊंड झालं नाही का अधिकाऱ्यांचं त्या बाजूला? नाही, आपला तिथं कंपल्सरी इंजिनियर तिथंच असतो. आणि त्याच्याकडनं नाही आता कंपल्सरी समजा तुमचा कोण अधिकारी असेल किंवा इंजिनियर असेल तर मग त्यांना दिसली नाही का बाबा पाईपलाईन फुटते? सांगितलं, तक्रार केली, पण कसं असतं ठेकेदाराचे जे प्रत्येक साईडवर करणारे काम करणारे माणसं असतात त्यांच्याकडे ते दुर्लक्षित होतं, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं. तुम्ही चुकीचं बोलताय. कारण कसं तिथं जर इंजिनियर तुमचा असेल, एकदा जर पाईपलाईन उखडली रस्त्याचं काम सुरू होताना, तर त्यावेळेस इंजिनियरनी सांगायला पाहिजे होतं काम थोडं थांबवा जरा. आम्ही त्या कन्सल्टन्सी चर्चा केली, त्यांनी त्या इव्हन कॉन्ट्रॅक्टर पण इंजिनियर पहिल्यांदाच पाहतोय की हा रस्ता करताना आता तो रस्ता पण जो होतोय तो पण निकृष्ट आहे. तिथं मुरुमच्या जागी पूर्णपणे माती वापरलेली आहे. रस्त्याचा विषय आमच्याशी संबंधित नाही. नाही मी ते नाही बोलू, ऐकून पाईपलाईनच्या संबंधित जर काही झालं ना, काही दुरुस्ती संबंधित ठेकेदाराला करायच्या सूचना दिलेल्या. माझं पूर्णतः ऐकून घ्या. तो रस्त्याचं काम चाललंय ते पण निकृष्ट दर्जाचं आहे पूर्ण. मी स्वतः जाऊन पाहून आलोय. आणि निकृष्ट असताना त्यांनी 3 फूट खोदला का तो रस्ता? हो, तिथं खोदाई जास्त झालेली आहे, खोदाई आहे. नाही हो सर, मी जाऊन आलो ना. आता पूर्ण रस्त्यावर थोडी खोदाई जास्त होणार, 3-3 फुटावर होणार. आता समजा एखाद्या जागेवर घेतलं बाबा ते पाईप त्यांना गटर काढायचं. तरी पण आम्ही आमच्या इंजिनियर लोकांना सांगितलंय, परत त्यांना पाहणी करायच्या सूचना दिल्या. नाही सर, हे तुम्ही बोलताय ना ते जरा थोडंसं मला येत आहे. नाही म्हणजे काय प्रॉब्लेम काय, म्हणजे आमच्या लोकांना आम्ही तशा 3 फूट ती पाईपलाईन नव्हती असं त्या स्थानिक नागरिकांचं मत आहे. तर ती पाईपलाईन वरच्यावर होती. त्याच्यामध्ये तर तुम्ही आज मी माझी बातमी पाहिली असेल, त्या बातमीमध्ये ती पाईपलाईन वरच्यावर आहे. आता ते रामदास वळसे पाटील साहेब आहेत, मी त्यांच्याशी बोलतो तसा फोनवर करून नंतर. परंतु हे जी पाईपलाईन तरी पण ठीक आहे, आम्ही आमच्या कन्सल्टंटच्या इंजिनियरला पाठवतो, कॉन्ट्रॅक्टरच्या इंजिनियर बरोबर जॉईंट इन्स्पेक्शन करून माहिती घेतो. हो, त्या प्रकरणाची चौकशी माहिती घेतो. त्यावर जर त्यांच्याकडून समजा हे झाले असेल तर त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. पूर्ण नागरिकांचं मत आहे. कारण ऐका, तिथं स्थानिक नागरिक मी पाहिलं जाऊन तिथं स्वतः. मी त्या दिवशी पण रामदास वळसे साहेबांना फोन करणार होतो. तिथं स्थानिक नागरिक तिथं एवढं पाण्यासाठी हळहळ व्यक्त करतात. मी त्याबाबत त्या कोल्हे मॅडमला पण फोन केला, मॅडम त्या पाण्याचा टँकर जरी पाठवा. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय, त्याच्यामध्ये पाईपलाईन कॉन्ट्रॅक्टरच्या इंजिनियर पाहणी करून जर असं आम्हाला वाटतं तर आम्ही कॉन्ट्रॅक्टरला उद्याच्या उद्या आम्ही त्याचा त्याच्यावर आहे ना कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. 100% आणि काय कारवाई केली त्या संबंधी मला माहिती पाहिजे बातमी करायला. कारण हे असं झालं तर कुणीही उठल कॉन्ट्रॅक्टर आणि पाईपलाईन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे वरती. सांगतो. हो, कुणी उठल आणि ते तुडल. त्या संदर्भात तुम्ही काय कारवाई म्हणजे तुम्ही काय पत्रव्यवहार केला? तुम्हाला देऊ नाही. आज आम्ही सूचना दिल्यात. आज आम्ही तिथे आल्यानंतर आम्हाला समजलं, आम्ही माहिती दिली. हो नाही, आता आम्ही रिपोर्ट मागवतो नंतर लेखी सूचना देतो. हो, लेखी सूचना दिली का मला नाही तुमचं ठीक, त्या सूचनांचं पत्र मला द्या, त्यानुसार मला बातमी करायला पाहिजे. कारण ते वरच्या भागाचे जे पाण्याचा प्रश्न आहे एवढा गंभीर आहे. तो आम्ही गेलो ना, तुम्ही सर जाऊन या तिथं, नाहीतर माझ्या बरोबर चला, मला घेऊन चला तुम्ही तिथं, आपण जाऊ. नाही, आमचा प्रतिनिधी पाठवतो मी, त्यांचा रिपोर्ट चला. तुम्हाला तिथं कळत की किती भयानक परिस्थिती आहे. मी काय तुम्ही सांगता याच्याबद्दल दोमत नाही, म्हणून तर आम्ही आमचा प्रतिनिधी पाठवतो ना, ती खात्री करतो. ओके सर. नाही मी काय म्हणतो सर, तुम्हाला वेळ असेल तुम्ही या. ठीक आहे, 100% ऐका ना. आधी आमच्या भयानक परिस्थितीवरती मान्य आहे, पण आधी आमच्या लोकांना पाहून तर रिपोर्ट तर करू द्या. आधी आम्हाला त्यांच्याकडनं मी सत्यशील कन्सल्टंट आमचे इंजिनियर, कन्सल्टंट म्हणजे आमचेच इंजिनियर आहेत ते. अहो सर, तिथं पाणी प्यायला नाही तुम्ही. नाही मान्य, काय बाबा काय परिस्थिती मान्य आहे. 100% तुम्ही सांगताय ते मान्य आहे. कन्सल्टंट हे आमचेच प्रतिनिधी आहेत, आमच्या डिपार्टमेंटने ठेवलेले आहेत, त्यांना त्यासाठी पाठवतो ना लगेच उद्याच पाठवतो. तुमचे प्रतिनिधी होते, मग एवढं फुटली कशी काय पाईपलाईन? नाही, तीच माहिती घेतो त्यांच्याकडनं की किती कधी काम केलं. तुम्ही म्हणता तुमच्या प्रतिनिधी पाठवता किंवा होते तिथं. ऐका, तो त्या प्रोजेक्टची व्याप्ती मोठी आहे. असं नाही की त्यावेळेस काम चालू झालं लगेच तिथं आमचा प्रतिनिधी उपस्थित असेल, असं शक्यतो होत नाही.
कारण इतर ठिकाणी पाण्याच्या टाक्यांची कामं झाली आहे, कुठं पाईपलाईनची चालू आहे, वितरणची चालू आहे. त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आमचा माणूस उपस्थित असतो असं नाही. हो, मग मला तेच म्हणायचंय. हा. तर ते रस्त्याचं काम असं नाही का एका दिवसात ते पूर्ण झाले? नाही नाही बरोबर ना, मग ठीक आहे, त्यांना उशिरा कळायला असेल, पण जरी नाही, उशिरा नाही, कळाला नाही. तरी कोणीही ठेकेदारांनी असं करणं चुकीचं आहे. याच्यावर हॅलो हॅलो टाकावं. हा हा, आवाज ब्रेक होतोय का? हॅलो हॅलो